श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. आज आपण खूप महत्त्वाचे व्हिडिओ पाहणार आहोत. आता लवकरच मकर संक्रांती हा सण जवळच आलेला आहे. त्यामुळे मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त काय, उपाय कोणते करावे, शुभेच्छा कोणत्या द्याव्यात, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला रोज रोज नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मकर संक्रांतीची तारीख बुधवार 14 जानेवारी 2026. सूर्य मकर राशीत प्रवेश दुपारी 3:13 पुण्यकाळ दुपारी 3:13 ते संध्याकाळी 5:54 पर्यंत. महापुण्यकाळ दुपारी 3:13 ते संध्याकाळी 4:58 पर्यंत. स्नानासाठी शुभ वेळ सकाळी 9:03 ते 10:48 पर्यंत. काही श्रोतानुसार तिळगुळातील गोडवा ओठावर येऊ द्या. मकर संक्रांतीसाठी प्रियजनांना द्या या खास गोड शुभेच्छा. आता आपण पाहूया. मकर संक्रांतीला हळदी कुंकू करून तिळगुळ देऊन एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात. लहान मुलांचं बोरन्हाण केलं जातं, पण सगळ्यांनाच एकमेकांना भेटणं शक्य होत नाही. मग अशा वेळी आपण व्हॉट्सअप मेसेज किंवा फोटोद्वारे शुभेच्छा दिल्या जातात. तुम्हालाही तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना या खास प्रसंगी खूप छान संदेशांच्या माध्यमातून शुभेच्छा द्यायच्या असतील तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मकर संक्रांतीचा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या सणाला लोक पतंगही उडवतात. मकर संक्रांती ही पिकांना उपयुक्त आणि प्रभावी संसाधने देऊन आशीर्वाद दिल्याबद्दल सूर्यदेवाचे आभार मानण्यासाठी साजरी केली जाते. 14 जानेवारी देशभरात मकर संक्रांती साजरी करण्यात येणार आहे. नववर्षाच्या सुरुवातीलाच येणाऱ्या या सणाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी मकर संक्रांतीला हळदी कुंकू करून तिळगुळ देऊन एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात. लहान मुलांचं बोरन्हाण केलं जातं. नवीन लग्न झालेल्या जोडप्याचा तिळवा केला जातो. हा सण देशभरात वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो, पण तो साजरा करण्यामागचा प्रत्येकाचा उद्देश एकच असतो. या दिवशी लोक चविष्ट खाद्यपदार्थ तयार करतात. तिळगुळ, गुळाची पोळी, हलवा, अनेक पदार्थ घरी तयार केले जातात आणि अनेक लोक घराच्या गच्चीवरून पतंग उडून एकत्र उत्सवाचा आनंद घेतात. मकर संक्रांतीच्या शुभेच्छा कशा द्यायच्या? 1. कणभर तीळ, मनभर प्रेम, गुळाचा गोडवा, आपुलकी वाढवा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. 2. कडू औषध आपण लगेच गिळून टाकतो, पण गोड चॉकलेट चघळून चघळून खातो. असंच आयुष्यातलं वाईट क्षण लगेच विसरा आणि चांगल्या क्षणांचा आनंद मनापासून घ्या. मकर संक्रांती हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. 3. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं म्हणतं नात्यातला आणि माणसांमधील गोडवा वाढूया. मकर संक्रांतीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा. 4. परक्यांनाही आपलंसं करतील असे काही गोड शब्द असतात. शब्दांनाही कोडे पडावे अशी काही गोड माणसं असतात. किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात. अशाच गोड माणसांना व त्यांच्या परिवाराला मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. 5. गुळातील गोडवा ओठावर येऊ द्या. मनातील कडवटपणा बाहेर पडू द्या. या संक्रांतीला तिळगुळ खाताना मनात आमची आठवण राहू द्या. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. 6. काळ्या रात्रीच्या पटलावर चांदण्यांची नक्षी, चमकते काळ्या पोतीची चंद्रकला तुला फारच खुलून दिसते. पहिल्या संक्रांतीच्या अनेक शुभेच्छा. 7. तिलाची ओढ लाभो तुम्हाला, गुळाचा गोडवा येवो जीवनाला, यशाची पतंग उडो गगनावरती. तुम्हास आणि तुमच्या परिवारास हॅपी मकर संक्रांती. 8. जपू तिलाप्रमाणे स्नेह वाढू, गुळाप्रमाणे गोडवा निर्माण करू, भेदभाव मुक्त समाज प्रेरणा. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. 9. आठवण सूर्याची, साठवण स्नेहाची, कणभर तीळ, मनभर प्रेम, गुळाचा गोडवा, स्नेह वाढवा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. 10. तिळात मिसळला गुळ, त्याचा केला लाडू, मधुर नात्यासाठी गोड गोड बोलू. संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. मकर संक्रांतीला करा हे उपाय. सूर्यासह शनिदेव करतील प्रत्येक इच्छा पूर्ण. तिळगुळातील तयार केलेले पदार्थ गरजवंतांना दान करा. यामुळे शनिग्रहाचा दोष दूर होतो. मकर संक्रांतीला मीठ दान केल्याने शनी आणि राहूच्या प्रकोपापासून तुम्हाला मुक्ती मिळेल. यंदा शनी आणि राहू दोघांचे राशी परिवर्तन होत असून मिठाचे दान करणे सगळ्या राशींसाठी फायद्याचे असेल. घरातील ज्येष्ठ व्यक्तींना वस्त्र किंवा चप्पल, बूट द्यावेत.
तुम्ही वडिलांना या वस्तू भेट म्हणून द्यायला हव्यात. त्यामुळे सूर्यदेवाची कृपा राहील. ज्योतिषशास्त्रानुसार वडील सूर्याप्रमाणे मानले जातात आणि वडील पुत्र शनीच्या घरी गेले आहेत तिथे त्याचा योग्य मान सन्मान व्हायला हवा, तरच सूर्यदेवाचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहील. मकर संक्रांतीला खिचडी तयार केली जाते आणि खिचडीचा नैवेद्य देवतांना दाखवला जातो. त्याचबरोबर गरजवंतांना खिचडी खायला द्यावी. तुमचे सामर्थ्य आणि श्रद्धा यानुसार तुम्ही गरजूंना खिचडी खायला देऊ शकता. सहसा 5 ते 11 लोकांना खिचडी खाण्यासाठी दिली जाते. सूर्य पुराणाचे पठण करणे, देवी देवतांना नवीन वस्त्र देणे, कारण मकर संक्रांतीपासून देवलोकात दिवसाची सुरुवात होते असे म्हणतात. मकर संक्रांतीला स्नान केल्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करा. त्या पाण्यात काळे तीळ आवर्जून घालावेत. त्यामुळे सूर्याची कृपादृष्टी राहते. तसेच करिअरमध्ये स्थिती मजबूत होऊन प्रतिष्ठेत वाढ होते. मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान केल्यानंतर तुम्ही काळे तीळ आणि गूळ किंवा खिचडीमध्ये काळे तीळ घालून दान करा. तसेच यामुळे सूर्य आणि शनी दोघांची कृपा मिळेल. तुमच्या घरात धन आणि धान्य वाढेल. मकर संक्रांतीच्या वेळी काळ्या तिळाची आहुती, तिळापासून बनवलेले भोजन खाणे, पाण्यात तीळ अर्पण करणे यामुळे विशेष लाभ होतो. नकारात्मक ऊर्जेपासून बचाव करायचा असेल तर मकर संक्रांतीला काळ्या तिळाने 7 वेळा नजर उतरून उत्तर दिशेला ते तीळ फेकून द्यावेत. त्यामुळे आपल्याला लागलेली नजर दूर होते. मकर संक्रांतीचा सण हा वर्षातील पहिला उत्सव असतो. या दिवसाचे महत्त्व देखील अधिक आहे. सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. या दिवसाला मकर संक्रांतीचा उत्सव साजरा होतो किंवा साजरा करतात. मकर संक्रांती दरवर्षी आपल्या वाहनावरून येते. हे वाहन म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे पशु प्राणी असतात. तसेच संक्रांती आपल्या हातात शस्त्र घेते. या शस्त्राला देखील महत्त्व आहे, कारण असे म्हणतात संक्रांतीच्या हातातील शस्त्र भविष्यासाठी काही संकेत देते. त्याचसोबत संक्रांतीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असते तो रंग मकर संक्रांतीच्या दिवशी आपण घालू नये असे सांगितले जाते. या सर्व गोष्टींसाठी आपण जाणून घेऊया की यंदा संक्रांतीचे वाहन काय असेल. वस्त्र, शस्त्र व संक्रांतीचे नाव देखील पाहूयात. काय असेल संक्रांतीचे वाहन? यंदा संक्रांतीचे वाहन असणार आहे अश्व म्हणजेच घोडा. संक्रांती यावर्षी घोड्यावर स्वार होऊन येणार आहे. संक्रांतीचे वस्त्र, संक्रांतीने यावर्षी पिवळ्या रंगाचे पितांबर वस्त्र परिधान केले आहे. त्यामुळे यंदा संक्रांती ही पिवळ्या रंगावर असल्याने तो रंग परिधान करणे टाळावे असे सांगितले जाते. संक्रांतीचे शस्त्र, यावर्षी संक्रांतीच्या हातात गदा असल्याचे पंचांगानुसार सांगितले जात आहे. संक्रांती आपल्या हातात गदा घेऊन सशक्त स्वरूपात येत आहे. संक्रांतीचे उपवाहन, संक्रांती दरवर्षी आपल्या वाहनावर स्वार होऊन येते. तसेच संक्रांतीसोबत तिचे उपवाहन देखील येत असते. यंदा संक्रांतीचे वाहन हे घोडा असून तिचे उपवाहन हे सिंह आहे. संक्रांतीचे फूल कोणते? संक्रांतीच्या हातात जाईचे फूल असल्याचे पाहायला मिळेल. तसेच पांढऱ्या रंगाचे सुवासिक जाईचे फूल संक्रांतीने आपल्या हातात घेतले आहे. तसेच संक्रांतीने कस्तुरीचे लेपन केले असल्याचे देखील सांगितलेले आहे. संक्रांतीचे स्वरूप, संक्रांतीचे यंदाचे स्वरूप हे बसलेल्या अवस्थेत आहे. संक्रांती यंदा स्थिर बसलेल्या अवस्थेत आहे. संक्रांतीचे नाव, संक्रांतीचे नाव हे नंदा असल्याचे सांगितले जाते. संक्रांतीच्या स्वरूपाचा देश दुनियेवर परिणाम. ज्योतिषशास्त्रानुसार संक्रांतीचा पेहराव भविष्यासाठी अनेक संकेत देतो. यंदा संक्रांतीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले असल्याने पिवळ्या रंगाच्या वस्तू थोड्या महाग होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जाते. जसे की हरभरा डाळ, गूळ, सोने अधिक महाग होऊ शकते. संक्रांतीचे वाहन घोडा असल्याने युद्धाची परिस्थिती किंवा शत्रू राष्ट्रावर वचक निर्माण करू शकणार असल्याचे दर्शवते. संक्रांतीच्या हातात गदा आहे. ही गदा शक्तीचे रूप आहे. अनेक बाबतीत देशात सशक्तीकरण होऊ शकते. तसेच संघर्षाच्या परिस्थितीत गदा विजय दर्शवते. संक्रांती बसलेल्या अवस्थेत असल्याने देशात फार अस्थिरता होणार नाही,
काही घडामोडी घडल्या तरी त्या स्थिर स्वरूपाच्या असतील. अशा प्रकारे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिलं की मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती, शुभ मुहूर्त काय, उपाय कोणते केले पाहिजेत, मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या देवाची पूजा करायची असते, तसेच शस्त्र कोणते, फूल संक्रांत कशावर आलेली आहे, ही संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिली. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.